नमस्कार. एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिकच्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि एशियन न्यूज चॅनलतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे. राज्यभरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी ज्येष्ठांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. या संदर्भात पोलिसांकडून वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना जनजागृतीसोबतच अशा घटनांमध्ये पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 60 लाख रुपयांना फसवणूक केली. या गुन्ह्यातील जे संशयित आरोपी आहेत हे गुजरातमधील असून चौघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या चौघांच्या अटकेमुळे त्यांच्याकडून अजून इतर ठिकाणी काही गुन्हे घडले असतील तर त्याचीसुद्धा उकल होण्याची शक्यता आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती अशी: शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या चौघांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे. आरोपींनी 74 वर्षीय वृद्धाची तब्बल 60 लाख रुपयांची सायबर फसवणूक केली. या चौघांच्या अटकेमुळे इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. अटक झालेले आरोपी जावेदभाई मोहम्मदभाई सुमारा वय वर्षे 40, जिग्नेश मोहनभाई कलसरिया वय वर्षे 27, महादेव जसूभाई गेढिया वय वर्षे 30 आणि रवी रामजीभाई आजमिया वय वर्षे 36 अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. त्यापैकी सुमारा व कलसरिया दोघे गीर सोमनाथ येथील रहिवासी आहेत, तर गेढिया व आजगिया हे सुरतमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चौघांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. डॉक्टर DB मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 74 वर्षे तक्रारदार ONGC कंपनीमधून सेवानिवृत्त झाले होते. गेल्या वर्षीच एप्रिल महिन्यामध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याबाबतची जाहिरात त्यांनी पाहिली. त्यांनी या प्रकरणी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपवर सहभागी करण्यात आले. त्यानंतर संबंधित गृहस्थांना या संदर्भातली वेळोवेळी माहिती देण्यात आली. तक्रारदाराने वेळोवेळी संबंधितांनी दिलेल्या खात्यावर पैसेही भरले, परंतु या योजनांमध्ये आपण भरलेल्या पैशांना परतावा मिळणार नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. तक्रारदाराने सांगितल्यानुसार संबंधित आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 60,26,125 रुपये त्यांनी जमा केले होते, परंतु तक्रारदारांना ती रक्कम कोठे गुंतवणूक केली याची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच पैसेसुद्धा परत देण्यात आले नव्हते. त्यामुळे तक्रारदाराने डॉक्टर DB मार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीने तपासाची चक्र फिरवली. यावेळी तक्रारदाराची रक्कम विविध बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले होते. ती रक्कम 4 आरोपींपर्यंत पोचली होती. या प्रकरणी चौघही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून 4 मोबाईल, 7 सिम कार्ड तसेच 12 बँक खात्यांची माहिती हस्तगत करण्यात आली. पुढील तपास डॉक्टर DB मार्ग पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस करीत आहेत. नाशिकच्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि एशियन न्यूजमार्फत पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपली जर कुठे फसवणूक होत असेल किंवा ऑनलाईन व्यवहार करताना नक्कीच जपून व्यवहार करा. या संदर्भात अडचणी आल्या तर पोलिसांशी संपर्क करा, परंतु जास्त रकमेचे आमिष दाखवून जर कोणी आपल्याला तशी माहिती देत असेल तर या संदर्भात पडताळणी करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपली फसवणूक होणार नाही आणि कुठेतरी आपली आर्थिक फसवणूक झाल्यामुळे नैराश्याची परिस्थिती निर्माण होणार नाही.
भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.